आता पहिल्या दिवशी माझं वजन होतं 70.45. आता जसं माझं वजन कमी झालंय ना, तसं मी पुढं क्लिप्स जोडलेल्या आहेत. त्या तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतायत ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत. सगळ्या, अगदी सगळ्या खाल्ल्या, नाश्त्यापासून, जेवणापासून. फक्त काय झालं, सगळ्या क्लिप्स एकत्र झाल्या आणि त्या क्लिप एकत्र झाल्यामुळे मी पण कन्फ्यूज झाले. 18 दिवसाची, 19 दिवसाची जर्नी तुमच्याबरोबर शेअर केली, पण शेवटच्या 2 दिवसामध्ये मीच कन्फ्यूज झाले, की नक्की नाश्त्याला, जेवणाला, संध्याकाळी काय खाल्लेलं आहे. कारण मी नॉर्मली ताट दाखवते आणि ताटाचंच रेकॉर्डिंग असतं. आता माझं हे वजन कसं वाढलेलं माहिती आहे का? मी 84 किलोवरून 66 किलोवर आले. पण 66 किलो झाल्यानंतर मी गेले गावाला. गावाला गेल्यानंतर माझा महत्त्वाची जी गोष्ट आहे साखर, ती गावाला गेल्यानंतर म्हणजे खाल्ली गेली. त्यामुळे माझं वजन खूप वाढलं आणि गावाला आपण काही बघून खात नाही आणि मला तर खाण्याची आवड आहे. मी भरपूर खाल्लं. आता हा डोसा आहे ना, आता ह्या डोस्यामध्ये ना मसूर डाळ आहे, तांदूळ आहेत आणि उडीद पण आहेत. मसूर डाळ 1 वाटी, तांदूळ 1 वाटी आणि अर्धा वाटी उडीद. तर ह्याचा मी डोसा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खातीये. डोसा असो, जेवण असो, एखादा शेंगदाणा असो, त्याचं तोंडात पाणी झाल्याशिवाय मी घशातून खाली उतरवत नाही. असं नाही की प्रत्येकच गोष्ट चावून खाता येते. आता दाल खिचडी वगैरे चावून खाता येत नाही, पण पूर्ण पातळ झालं पाहिजे मगच गिळायचे. आता ही वेट लॉस पावडर जर तुम्हाला माहीत नसेल मी कशी बनवली तर सांगते. सगळ्याचं प्रमाण, फक्त ओव्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचंय. बाकी सेम प्रमाण घेतलं तरी चालतं. जिरे, ओवा, धने, कच्ची बडीशेप, दालचिनी, वेलची हे भाजून ह्याचं मी पावडर बनवते किंवा कधी-कधी तसंच ठेवते. ते रात्री पाण्यात भिजवून पण खाते. आता इथं ताकाची कढी बनवलेली आहे, गवारीची भाजी आहे, भाकरी आहे आणि कंपल्सरी जे असतं ताटाला ते म्हणजे सलाद. सलाद खूप कंपल्सरी मी ठेवते, ज्याच्यामुळे माझा वेट लॉस झालेला आहे. फायबर शरीराला गरजेचे आहे. आता मक्याचे कणीस तुम्हाला व्हिडिओमध्ये इतक्या वेळा दिसेल. काही जण कमेंट करतात की ह्यानं वजन वाढतं. मला एक गोष्ट सांगा, पावसाळ्याच्या दिवसात कणीस नाही खायचं तर मग काय खायचं, बरोबर काय? सीझनल सगळ्या गोष्टी मी खाते. शेतातूनच येत आहे ना, बरोबर आहे ना? आपण बाहेरचं पिझ्झा, बर्गर खाण्याऐवजी मक्याचं कणीस तर खातोय. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये मी ज्या काही गोष्टी घेते, त्या तुम्ही बघा. तुमच्या घरात जशा जशा असतात तशाच माझ्या घरात असतात. असं नाही की मी वेट लॉस केलाय म्हणजे काहीतरी खूप वेगळं केलंय, नाही. घरचं खाऊनच वेट लॉस केलाय. हा सावेकर सरांचा जो ग्रीन टी आहे ना, मी नॉर्मली म्हणजे संध्याकाळीच घेते आणि जो दुपारी घेते तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेल. आता हा ग्रीन टी ना, ह्याच्यामुळं कॅमोमाईल फ्लेवरचा ग्रीन टी आहे. याच्यामुळं शांत झोप लागते आणि स्ट्रेस फ्री होतं माणूस. आता बघा, इथं सुद्धा चवळीची भाजी, भाकरीच दिसतीये आणि भेंडीची भाजी आहे. म्हणजे सगळ्यांच्या घरी बनतं तेच मी खाते आणि मी तुमच्यासारखीच आहे. मिडल क्लास फॅमिलीमधली आहे. खेडेगावात जन्म झालेला आहे माझ्या. सगळ्यांच्या घरी चालतं तेच माझ्या घरी. आता इथं मी मसाले भात केलेला, पण कशाचा केलेला? तेच परत कणीसचा. ढोकळा केलेला कशाचा? बेसन. बेसनमध्ये प्रोटीन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटीन आहे. आपण फक्त एक फिक्स करून ठेवलंय महागड्या गोष्टींमध्ये प्रोटीन आहे असं नाही. चपाती, भाकरी, भात सगळ्यामध्ये प्रोटीन आहे. आता परत मी मक्याचं कणीस घेतलं. पाऊस पडत होता थोडासा. चहाची क्रेव्हिंग झालेली, चहा घेतला. परत संध्याकाळच्या जेवणामध्ये पनीरची भुर्जी, कढी, सलाद कंपल्सरी. आता हे जे आहे डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टीच बोलायचं ह्याला. डिटॉक्स वॉटर भाज्यांचं वगैरे आपण करतो. आता हा जो हर्बल टी आहे ना, हे पण वेट लॉस पावडरचंच मी घेतलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने घेते मी. म्हणजे कंपल्सरी शरीराला एकच सवय लावत नाही. म्हणजे शरीर त्या गोष्टीशी आपल्या नाही का, प्रत्येक गोष्टीला शरीरानं ॲडजस्ट केलं पाहिजे त्यामुळे. आता म्हणजे काहीही खाव, चावून-चावूनच खायचंय, चावून-चावूनच खायचंय बरं का. मी ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते, की कसं चावून-चावून खायचं. आता हा निळा नाही, जांभळा टी आहे. मोबाईलमध्ये थोडासा निळसर दिसतो, पण जांभळा चहा आहे. कसा बनवलाय तुम्हाला सांगते आणि प्रोडक्ट पण दाखवते. बटरफ्लाय पीटी किंवा आपली गोकर्णाची फुले किंवा अपराजिता असं म्हणतात त्याला. त्याचा चहा पितात, जो की स्ट्रेस कंट्रोलमध्ये, शांत झोप लागण्यामध्ये आणि आपल्या म्हणतो ना मेंदूचं फंक्शनिंग वगैरे किंवा कॉन्सन्ट्रेशनसाठी घेतला जातो. झाड असेल तुमच्या घरात तर त्याचा चहा तुम्ही करून पिऊ शकता. माझ्याकडे झाड नाहीये, त्यामुळे मी विकत आणलेले आहे. टोमॅटोची चटणी, भाकरी. त्या टोमॅटोच्या चटणीमध्ये शेंगदाणे आहेत आणि शेजारी पण शेंगदाण्याची चटणी घेतली. शेंगदाण्यात सुद्धा प्रोटीन आहे. म्हणजे असं समजायचं नाही की ह्याच्यात नाही प्रोटीन, सगळ्यात आहे. बदामच खाल्ले पाहिजेत असं काही नाही.
शेंगदाण्यात पनीर कसं होतं, काय काहींना वाटतं बदाम महाग आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे विचार करणं नॉर्मल आहे. मी सुद्धा हॉस्टेलला वगैरे राहायचे किंवा कमवत नव्हते ना, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करायचे. त्यामुळं आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार येतो. आता ह्या आहेत चकुल्या, डाळीच्या चकुल्या. 3 डाळी मिक्स करून म्हणजे सॉरी मसुरीची डाळ, तुरीची डाळ आणि आपल्या मुगाची डाळ मिक्स करून त्याच्या चकुल्या बनवलेल्या आहेत. आता हे कोमट पाणी रोज सकाळी मी पिते. तुम्हीही पिऊन बघा, तुमचंही पोट साफ होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाश्त्याला असं वेगळं असं काही नाही. पोहे, उपीट, डोसे, इडल्या अशा गोष्टी करते मी, की ज्या अन्वीला पण जमाव्यात खायला आणि आम्ही तिघंही खाऊ. म्हणजे आम्ही अशाच गोष्टी बनवतो, जी की अन्वी खाऊ शकेल. कारण परत अन्वीला वेगळा नाश्ता, माझा वेट लॉसचा नाश्ता, मिस्टरांचा नाश्ता असं काही नाही. सगळ्यांना सरसकट सगळं. आणि माझ्या ताटामध्ये जास्त करून तुम्ही बघत असाल, की कडधान्य जास्त असतात. इथं सुद्धा मी अख्खा मसूर बनवलेला आहे, पण तो हिरव्या मिरचीचा बनवला आहे. वरती मस्त चिरून कांदा टाकायचा. चवीनं खाल्लं ना, वजन कमी करण्याचं आपण विसरून जातो. चवीनं खात राहायचं, चावत खात राहायचं. कडधान्यांच्या खूप टेस्टी रेसिपी बनवायच्या. चविष्ट भाज्या बनवायच्या. ग्रेव्हीची आवडते ग्रेव्ही, आमटी आवडते आमटी, उसळ आवडते उसळ. कसंही करून खायचं. आपल्याला खाणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पोट मारा अजिबात करायचं नाही, की मी बाबा नाश्ता स्किप करते, मी जेवण स्किप करते, मी संध्याकाळचं खाणारच नाही, असं नाही करायचं, बरोबर? आणि बघा थालीपीठ, प्रोटीन, मिक्स डाळींचं थालीपीठ आहे, उसळ आहे, ठेचा आहे. आता वजनाचं बघा, सुरुवातीला 70 भरलेलं, नंतर झालं 68.75. इकडं तिकडं क्लिप झाली असेल बरं का. 68, 69 असंच असेल. 68.85. एखादी क्लिप रिपीट होऊ शकते, पण तुम्हाला अंदाजा येईल की वजन कसं हळूहळू कमी होत गेलेलं आहे. नंतर आहे 68.70. म्हणजे कधी कमी जास्त पण होतं. असं नाही की 70 वरनं मी डायरेक्ट 68-69 ची क्लिप मे बी सापडली नसेल मला. त्यामुळे तसं झालंय. वर खाली होत असतं वजन काटा. फायनल वजन आहे ते तुम्हाला दिसेल. तर फायनल माझं वजन त्याच्या आधी बघा 68.30. हळू एका क्लिपमध्ये माझं वजन दिसत आहे कमी झालेलं. 69 वाली क्लिप मे बी नसेल माझ्याकडं. 68.15. परत अजून 67.70. त्याच्यानंतर 67.35. आणि फायनली आहे मला वाटतं हे आत्ताचं जे आहे 67 किलो, कधी 66.90 दाखवते. तर बघा किती वेट लॉस केला आहे 70.45 पासून. हा आहे तो बटरफ्लाय पी टी आणि ग्रीन टी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.